क्रेझी वातावरण आहे. ओ लुक माय ओएस सिस्टम. पण तिथे आम्ही तर कोणतरी आहे. थांब थांब पण ती बघा ती बघा आईच्या गावात. क्रेझी यार. आईच्या गावात वाईट मध्ये मी. अजून सांगण्यासारखं हे काय की व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच काय स्पीड टेकवले KTM 390ची. भाई कंट्रोल करणं आउट ऑफ कंट्रोल झालं होतं. कशी कंट्रोल केली ते तुम्ही पुढे बघालच. त्यात परत पुढे ॲक्सिडेंट झाला होता मोठ्या डंपरचा. आणि तो डंपर एवढा मोठा होता की ड्रायव्हर असा बाहेर आलाय की काय सांगू तुम्हाला. खिडकी विडकी तुम्ही पुढे बघाच. काय गावात क्रेझी बंटी तो फोटो काढायचा मला. फायनली आईच्या गावात. इथे काय करू मी लोलू की काय करू यार. क्रेझी क्रेझी वाव बंटी. थँक्यू सो मच. आय लव्ह यू बंटी. हा इथून जाण्यासाठी बंदी आहे इकडे पुढे. बट मी जाऊ का ह्याच्या झाडावर चढतो ना. त्याशिवाय करामती केल्याशिवाय कुठं आपल्याला कळणार आहे की कोकणी मार्के काय करू शकतो. पुढे पडलो तर स्वर्गात जाईन मी. स्वर्ग दिसणार नाही. स्वर्ग जाईन कारण मी इथून स्वर्ग बघू शकतो. ह्याच्या गावात बंटी क्रेझी यार. पिन ड्रॉप सायलेन्स आहे इथे यार. पिन ड्रॉप सायलेंट नाही पान ड्रॉप सायलेन्स आहे. वाव काय निसर्ग आहे यार. निसर्ग बोले तो एकदम फाडू आहे. तिथे जायची इच्छा आली माझी. नमस्कार मित्रांनो. व्हिडिओची सुरुवात बाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनाने होते. ते पण गोव्यात. तर आता आलोय मी गोव्याला. तर 4-5 दिवस आपल्याला गोव्यातलाच व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. तर अशा प्रकारे आलो. सगळ्यात पहिलं पेट्रोल पंपावर KTM घेऊन आणि केली टंकी फुल आणि चाललो प्रवासाला. तर अशा प्रकारे आज चाललो आहोत आम्ही एका व्ह्यू पॉईंटकडे. त्याचं नाव आहे गोपालगड असं. तर पुढे तुम्ही बघालच. अमेझिंग निसर्ग एवढा खूप छान होता ना की काय सांगू तुम्हाला. आता तुम्ही पुढे बघालच. तर थोडके आता जसे आपल्याला जमेल तसे छोटे छोटे शॉर्ट्स व्ह्यू काढत जातो. जसं की हा गोव्यातला खूप प्रसिद्ध असा ब्रिज आहे. नाव आय डोंट नो. तर मी जेव्हा लास्ट टाइम गोव्यात आलो होतो तेव्हा याचं उद्घाटन झालं होतं बरोबर त्याच दिवशी. तर तेव्हा मी नाईट आउट मारली होती ह्या ब्रिजवरती. लाईटिंग वगैरे खूप धमाल मजा मस्त आलेली. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ड्रायव्हर काय खिडकीतनं बाहेर आलाय. बेकार यार. मग कोणी आपल्याला का आता स्पीड आला मग. आणि ही पुढे वाटते आडवी. अरे मी म्हणते शॉप आहे की काय. वाव क्रेझी क्रेझी वळण आहे तिकडे. बट ओ माय गॉड काय झाड आहे. आय लव्ह दिस पेड. पेड आला मध्ये मध्ये हिंदी येते काय. ओ माय गॉड हॅवन भाई हॅवन. समोर काय दिसतोय यार क्रेझी. बट ज्या प्रकारे बंटी गाडी चालवत आहे त्या प्रकारे मी विचार केला होता मुंबईतून की मी गोव्याला गेला अशी गाडी चालवणार तशी गाडी चालवणार. आणि बंटी देत होता की गाडी चालव म्हणून. बट मीच त्याला बोललो की नको आता नको वर्जुली एसटी. तर बोललो नंतर मी चालवेन. बिकॉज जाताना आपण जाऊ व्यवस्थित. येताना मी चालवतो. सो वाव काय यार वातावरण क्रेझी आहे. आणि आम्ही अशा ठिकाणी चाललोय ना खूप क्रेझी. आता मगाशी तुम्ही दाखवलं मी की चला बंटी थांबणार कुठं आहोत आपण. एका जागा वाव वाव त्या गावात क्रेझी बंटी तो फोटो काढायचा मला बंटी. ओके पुढे अजून आहे. ओके आईचा गो यार. आई शपथ इथे थांबूया. आईच्या गावात क्रेझी क्रेझी क्रेझी. आई ग फायनली आईच्या गावात. इथे काय करू मी लोलू की काय करू यार. क्रेझी क्रेझी वाव बंटी. थँक्यू सो मच. आय लव्ह यू बंटी. हा इथे चढू काय आईच्या गावात. अरे ह्या साईडला पडलो म्हणजे थोडंफार तोड जाऊ शकतो म्हणून जरा मागच्या साईडला तोड टाकला आणि खाली ह्या साईडला मागे पडलो. कारण पुढे पडलो तर स्वर्गात जाईन मी. स्वर्ग दिसणार नाही. स्वर्ग जाईन कारण मी इथून स्वर्ग बघू शकतो. ह्याच्या गावात बंटी क्रेझी यार. पिन ड्रॉप सायलेन्स आहे इथे यार. पिन ड्रॉप सायलेंट नाही पान ड्रॉप सायलेन्स आहे. आणि ढग बघा कशी दिसतात मस्त यार. बंटी आपण कुठे चाललोय. आंबोली मंदिरात चाललो काय. मंदिर नाही मग
ओके ओके वाव क्रेझी यार. दॅट्स वाय आय ऑलवेज टेल की नेचर लवर कोकणी मार्के बिकॉज निसर्ग एवढं बेकार आहे ना. बेकार इन द सेन्स काय माहिती आहे, बेकार म्हणजे मला खूप आवडणार असं. वाव यार खतरनाक भाई साहब. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. काय बोलतो ढग ना. हा ढगांची मुवमेंट होते यार. मला आता कोणी विचारलं ना देवाने की तुला काय पाहिजे, तुझी इच्छा माग, मी बोलले मला उडायचं आहे भाई, इथून उडणार. बंटी हे जे काळं काळं दिसते ते ढग सावली आहे ना. अरे मला वाटतं पाणी आहे की काय, समुद्र का तो आहे. आता इथे तुम्हाला मोठा दिसतोय बट समोर बघा ते सर्व आहेत ना, हेच आहेत ढगांच्या सावल्या आहेत. क्रेझी क्रेझी जंगल आहे पूर्ण यार. वाव खूप मस्त वाटतंय. काही बोलूयार पुढे अजून येताना एवढे भारी भारी ब्लॉग बनवलेत ना, तर नक्की विजिट करा. हॅशटॅग कोकणी मार्क्या. कोकणातल्या रिअल व्हिडिओ. बट हा नाव आय एम नॉट इन कोकण. हा येस येस नाव इन गोवा. तर आत्ते काय आलंय क्रेझी. वाव यार अर्टिगावाला गेला आणि त्याचं गाणं कोणतं लावलं माहिती आहे, ऐका सत्यनारायणाची कथा. म्हणजे तो पण क्रेझी होता लाईक मी. यार काय बोलू अजून या निसर्गाबद्दल. खूप छान वाटते यार. आता कुठे गावाला गेलो असतो, कुठे भात आणायला गेलो असतो, इकडे खास लागते तिकडे खास लागते. बट आलोय खूप वर्षानंतर गोव्याला. बिकॉज बंटी बोलतो यार तू नुसता पुण्याला जातोस, इकडे जातोस, तिकडे तू इकडे येऊ नकोस. सो आलोय गोव्याला आणि फायनली बंटी फिरवतोय मला इकडे तिकडे इकडे तिकडे. जाम मजा क्रेझी. वाव काय निसर्ग आहे यार. निसर्ग बोले तो एकदम फाडू आहे. आणि मध्ये मध्ये सोनवले सुद्धा आहे तिथे. त्या आपल्या गणपतीत आपण यूज करतो ना कोकणात, त्या वाल्या पिवळ्या पिवळ्या दिसत आहेत त्या सोनवल्याच आहेत. आता आम्ही मेन हायवेवरून आतमध्ये शिरलोय आंबोली या ठिकाणी जाण्यासाठी. तर ना रस्ता खूप गावासारखा आहे, कोकणासारखा आहे. आणि मोस्टली मला खाजनात आल्यासारखं वाटतंय. कारण खाजनात कसं असतं की खूप दाट झाडी असते आणि जरी ऊन असलं तरी सावली असते. आणि झाडं ज्या टाईपची असतात खाजनात त्या टाईपची इथे झाडं आहेत. त्याच्यामुळे मला खाजनात आल्यासारखं वाटतंय. खाजन म्हणजे काय, कोकणातले असाल तर तुम्हाला माहिती आहे खाजन म्हणजे समुद्र किंवा खाडीच्या शेजारी जे असतं त्याला खाजनच म्हणतात. ज्याच्यामध्ये मच्छी, खेकडे, मुले, कालवं वगैरे शोधतात, सापडतात, त्याला खाजन असं म्हणतात. इफ यू आर नॉट कोकणी दॅन थोडंसं एक्सप्लेन केलं. अदरवाईज वी आर ऑन गोवा टूर. तर बघूया पुढे चाललोय काय चाललोय. अप्रतिम निसर्ग आहे. नाव आम्ही आय थिंक पोचलोय. तिथे लिहिलंय महादेवगड. हां हो आम्ही पोचलोय. आणि आपली KTM इकडे लावली आहे आणि निघालोय. सो बघूया कशा प्रकारे. वरती एक मस्त हे बसवलंय. वाव क्रेझी क्रेझी यार. निसर्गाबद्दल काही बोलू यार. की तुम्हाला माहिती आहे माझ्या बडबडीतून तुम्हाला कळत असेल हाऊ आय एम क्रेझी. सावंतवाडीत आपण आलोय का रे. सावंतवाडी म्हणजे आपल्या इकडली कोकणातली. अरे पण तिथे आम्ही तर कोणतरी आहे. थांब थांब पण ती बघा आईच्या गावात. क्रेझी यार. आईच्या गावात वाईट मध्ये मी. बंटी डोंट वरी. हा आईच्या गावात माझा हुली आहे कसं मला माहित नाहीये. गाडीवरून आलोय. क्रेझी यार एवढी. बघा बंटी काय होतं बंटी सगळं व्हेरी फनी. अरे यार घोरपड, एवढी मोठी घोरपड. मी कोकणातला आहे पण कोकणात सुद्धा एवढी घोरपड बघितली होती. क्रेझी यार. शपथ आई शपथ यार. एवढी मोठी घोगड नाही सॉरी एवढी मोठी घोरपड होती ना काय सांगायची शपथ. दिसली असेल बट वाईट होतं त्याच्यामुळे ती व्यवस्थित दिसली असेल. ते सोडा घोरपडला सोडा. निसर्ग बघा यार. क्रेझी क्रेझी. बंटी थँक्यू लव यू. निसर्ग वेड्या माणसाला जर निसर्गात आणलं आणि त्यात परत आध्यात्मिक प्लेस ठिकाणी झालोय. ते आता कोंकणी बोलतात ना. आपण सावंतवाडीत ना बंटी बोललास म्हणजे मराठीचा समजा असेल ना. समजू दे की आपण कुठे काय बोलतोय. क्रेझी प्लेस आहे यार. आगे आगे बंटी पीछे पीछे बबलू. वाव क्रेझी क्रेझी. आई शपथ. वाव मस्त मस्त यार. तिथे जायची इच्छा आली माझी. वाव काय प्लेस आहे ते बघ. तिथे मस्त फोटो निघतील. आपण तिथे सुद्धा जाणार आहोत. क्रेझी प्लेस क्रेझी. खतरनाक ढग आहेत वरती त्याच्यामुळे मस्त वाटते.
क्रेझी. इथे ना बेल पाहिजे होती माझ्या मते असं, म्हणजे बेल वाजवली ना की आवाज मस्त घुमला असता मस्त की टंग. बंटी मला कुठल्या आठवण आली माहिती का? बंटी डॅम्सवर सांग ना, कसली आठवण आली सांग मला. आपण कुठे गेलो होतो लास्ट टाइम फिरायला? उज्जैन नाही, त्याच्या अगोदर मुंबईमध्ये बेल वाजवली असते पण टंग आवाज आला असता. अरे माथेरानला गेलो होतो नाही का आपण, व्हिडिओ काढली ती गणपतीच्या इथे, तिथे बेल आहे, त्या टाईपची इथे बेल पाहिजे होती असं माझी इच्छा. पण इथं चालणार रे, मग ती घोरपड इथे झाली. थांबा म्हणते मी इथे बघतो ती घोरपड दिसते का परत. कुठे यार पाला आली कसली सुसाट यार, इकडेच कुठेतरी आली ती. एनिवे जाऊ दे, बंटी कंटाळेल. सो इथून जाण्यासाठी बंदी आहे इकडे पुढे. बट मी जाऊ का ह्याच्या झाडावर चढतो ना, त्याशिवाय करामती केल्याशिवाय कुठं आपल्याला कळणार आहे की कोकणी मार्के काय करू शकतो. मी आता इकडे आलोय, बंटी बघितल्यानंतर बरं ओढेल मला बिकॉज वाव. बंटी आवाज येतो नाही ऐकूया. वाव वाव वाव, निसर्ग. काही बोलूया निसर्गाबद्दल. अप्रतिम शांतता बघा. मी 1 मिनिट मी शांत राहतो. शपथ यार, आता माझ्या थोडं मनातलं अंतर्मनातलं बाहेर यायला लागेल. तुम्ही आहे ना परिवारासोबत असं चिल करा. सिरियसली यार, जिंदगीत काही नाही आहे. फक्त तुम्ही आहे ना सोलची चिंता नका करू. सोलला तुमच्या काहीच नाही होणार. फक्त तुमच्या शरीराची काळजी घ्या, कारण शरीर खूप इम्पॉर्टंट आहे. शरीरशिवाय सोल आपलं काहीच करू शकत नाही आहे. सोल तर आपलं नश्वर काय बोलतात त्यार, म्हणजे नश्वर नाही आहे, आणि शरीर आपलं नश्वर आहे. सो शरीराची काळजी घ्या, सोलचं टेन्शन घेऊ नका. वाव, व्हॉट अ प्लेस यार. मी आता आहे गोव्यात. वाव वाव वाव. आता जर गावाला सहज जायचा प्लॅन होता, बट गावी गेलो असतो तर साला भात आणायला लागला असता मला, आणि जो खाज लागली असती. बट आलोय गोव्याला, कारण हा बंटी बोलवता चला बबलू तू नुसता पुण्याला जा, गावाला जा, पुण्याला जा, गोव्याला येऊ नकोस. लोक मरतात इकडे गोव्याला येण्यासाठी, आणि तू तुझ्याकडे हे असून, कारण माझी आत्ते गोव्यालाच राहते कायमची. सो इट्स लकी फॉर मी. मी दर आठवड्याला येऊ शकतो गोव्यात. बट पहिल्यावालं काम नाही, जे की सॅटर्डे संडे सुट्टी, सो नाही येऊ शकत. फायनली आम्ही महादेवगड ना बंटी, या लोकेशनला असं नाव दिलं आहे महादेवगड. हम तो साक्षात महादेव शिव के भक्त है, तो यहाँ जरूर आएंगे ना यार. काय प्लेस आहे यार बंटी, क्रेझी यार, खतरनाक यार. सिरियसली आय डोंट हॅव वर्ड टू एक्सप्रेस. फायनली आम्ही महादेवगड या ठिकाणी पोचलो आहे. एक व्ह्यू पॉईंट आहे तो, साक्षात महादेव यांचं त्रिशूळ. क्रेझी वातावरण आहे. ओ लुक माय OS सिस्टम. क्रेझी यार, क्रेझी, खतरनाक आहे ना, खतरनाक. शॉर्ट्स व्हिडिओ टाकले. शॉर्ट्स व्हिडिओ ॲक्च्युली आहे ना बंटीला जे जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे मी शॉर्ट्स कशा काढू, लॉंग कशा काढू, त्यात पर तो कंटाळेल. त्याच्यामुळे मी आहे ना जसं शक्य तसं मी शॉर्ट्स व्हिडिओ चांगले टाकलेत. तर कारण का शॉर्ट्सनी अट्रॅक्शन होतं ना व्हिडिओचं, म्हणजे सबस्क्रायबर लोकांचं. तर त्याच्यामुळे मी ते जास्त चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं आहे. आतले वर्ड्स मी एक्सप्लेन केलेत. सो ते सुद्धा नक्की बघा. तुम्हाला एकदम शेवटचं टोक दाखवतो कसं आहे. कोणीच नाही आता जे होते ते गेलेच सर्व निघून. फक्त मी अँड माय ब्रदर बंटी इज हेअर. क्रेझी क्रेझी. काय व्ह्यू आहे, व्ह्यू. ओ माय गॉड. ही व्हिडिओ इथेच संपूया आणि भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओमध्ये पार्वती देवीच्या मंदिरात गेलो होतो, जे की उगमस्थान आहे. तिथे पाणी एवढं शुद्ध होतं की मी त्यात कपड्यासकट उडी टाकली. तर भेटूया त्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.